तर बघा आता लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मागील जुलै महिन्यामध्ये जमा झालेला असेल. तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. परंतु हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी देखील त्याच्याबद्दलचा वाटपाचा GR देखील अजून आलेला नाही. आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचा लाभ देण्यासाठी GR ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणी पात्र आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर रक्षाबंधन आहे या संदर्भात, मग जूनचा हप्ता दिल्यानंतर आता जुलैचा हप्ता राहिलेला आणि चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा झालेला आहे. आणि रक्षाबंधनाचा गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीसाठी दिला जाऊ शकतो तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. दिवस आहे तर अशी घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र तसा निर्णय झाल्यास लाडक्या बहिणीसाठी मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वाटतं का दोन हप्ते रक्षाबंधनाच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून सरकारने द्यावे? सर्व लाडक्या बहिणी यामध्ये नक्कीच आहेत. तर बघा महत्त्वाचं आहे ते म्हणजे 2000 महिन्याचा जो लाभ त्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. अंतिम यादी जाहीर आल्यानंतर बहीण योजनेची 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याचा कधी येणार त्याचीच माहिती आपण जाणणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत KYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणीमध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने KYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केलेली आहे. यामध्ये 1.66 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 DBT द्वारे मदतीने या ठिकाणी इनडायरेक्ट ट्रान्सफर जे आहे म्हणजे प्रत्येक वेळेस याच पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या अकाउंटला. तसेच या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहे. तर बघा तसेच या आधी अनेक महिलांचे अर्ज KYC मुळे अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखलेली असल्यामुळे लाभ मिळू शकत नव्हता. मात्र बघा एक अशी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत. यावरती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे.